नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. राज्य शासनाने विधेयक क्रमांक 64 मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून आज अमरावती जिल्हाभरातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करून या विधेयकाचा निषेध करण्यात आला. या सुधारित कायद्याप्रमाणे बाजार स्थळाच्या बाहेर प्रक्रिया, कार निर्यात आणि संघटित किरकोळ व्यापारी म्हणजेच कुणाकडून ही कृषी माल खरेदी करता येईल. सुचविण्यात आलेल्या सुधारणा शेतकरी व बाजार समिती, व्यापारी, अडते व अन्य बाजार घटक सामान्य जनतेचे हिताचे नाही. यामुळे बाजार समितीचे उत्पन्न बंद होऊन बाजार समिती अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शुकशुकाट बघायला मिळाला आहे. आज अमरावती बाजार समितीसह जिल्ह्यातील 14ही बाजार समिती बंद करून निषेध नोंदविला. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे म्हणून या सुधारणा विधेयकाचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र, अमरावती. पणन अंतर्गत जो बाजार समित्यांचा कायदा आहे 2098, त्या बाजार समितीच्या कायद्याला कुठेतरी छेद देण्याचं काम केंद्र सरकार करीत आहे. प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात सुधारणा विधेयक आणण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. त्या विधेयकाच्या विरोधात, सुधारणा विधेयकाच्या विरोधात आज महाराष्ट्र बाजार समिती संघ पुणे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर बाजार समित्या ह्या कळकळीत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात बाजार समित्या बंद ठेवण्याचं कारण असं की बाजार समिती अंतर्गत येणारे शेतकरी असो, अडते असो, व्यापारी असो, मापारी, हमाल या सर्व घटकांवर अन्याय करण्याचं काम हे विधेयक करणार आहे असं मला वाटते. किती आवक अमरावती जिल्ह्यामध्ये काय सध्या परिस्थिती आहे? आमच्या अमरावती APMC अंतर्गत भरपूर मोठी आवक आता मार्च महिना असल्यामुळे सुरू आहे. तुरीचं सीझन सुरू आहे, चण्याचं सीझन सुरू आहे, सोयाबीनचा सुद्धा माल लोक आणत आहे बाजारामध्ये. जवळपास 20 ते 25 हजार पोत्याची आवक रोज आपल्या बाजार समितीमध्ये होत आहे.